नथीतील मोती. टिळकांचा वाटेल त्या इसमावर विश्वास बसे. अगदी एखाद्या अट्टल चोर असला तरी त्याने येऊन टिळकांना सांगितले की मी साब आहे की ते ताबडतोब तेवढ्यावरच तो साब आहे म्हणून विश्वास ठेवीत व जगाशीही त्यांच्या संबंधी हुज्जत घालण्यास कमी करीत नसत. मनुष्य प्राणी हा जात्याच दृष्ट नाही, परिस्थिती त्याला दृष्ट बनवीत असते असे त्यांचे म्हणणे होते. डेक्कन क्वीनचे ब्रेक इतर गाड्यांहून विशेष बळकट असावेत, कारण तिला वेगही तसा होतो. तद्वत टिळकांच्या या सद्गुणाला त्यांच्या सहवासामुळे माझ्या संशयी वृत्तीला ब्रेक उत्पन्न झाला होता. त्यांचा एखाद्या माणसावर विश्वास बसला की माझा हटकून त्याच्यावर अविश्वास ठेवलेला. यावरून आमचे नेहमी खटके उडायचे. या कित्येक गोष्टी क्रमाने हळूहळू येतीलच, परंतु मुंबईची सोनाराची गोष्ट येथे सांगते. माझी नथ मोडली होती. टिळकांनी ताबडतोब सोनार बोलावून आणला व त्याला मोती मोजून देऊन नथ गुंफून आणण्यास सांगितले. मी म्हटले, सोन्याची तार करून आणायला सांगा त्याला, नथ तो आपल्या देखत गुंफील. त्यावरून आमचा चांगलाच खटका उडाला. त्यांनी माझे न ऐकता सोनाराला 16 मोती मोजून देऊन वाटेला लावले. तो गेल्यावर मला वर उपदेशाचे बरेच डोस दिले. नव्हे, चांगला एक टमरेलभर उपदेश पाजला, पण त्याचा काही उपयोग न होऊन 2-3 दिवस माझ्या डोळ्यापुढची नथ व तो लबाड सोनार हलेना. तिसऱ्या दिवशी सोनार नथ घेऊन आला. त्याने आणलेल्या नथेत 16च्या ऐवजी 18 मोती होते. टिळक मला म्हणाले, पाहिलेस, लोकांवर विश्वास टाकावा. या माणसाने पदरची 2 मोती घालून तुझी नथ आणून दिली. नथेतले सगळेच मोती खोटे निघालेत हे त्यांनी पुढे पुष्कळ दिवसांनी कबूल केले. पण काही दिवस तरी सोनाराने आपल्या पदरचे आणखीन 2 खरे मोती आपल्याला बायकोच्या नथेत घालून दिली, असा त्यांचा अगदी प्रामाणिक समज होता. टिळक स्वभावाने अतिशय शांत, पण अतिशय रागीटही होते. ते कसे हे सांगता येणार नाही, पण ते तसे होते हे खरे. आणि राग येण्यास व जाण्यासही कारण अगदी क्षुल्लक लागे. सोंगट्या खेळताना त्यांना आलेला राग त्यांच्या पुष्कळ मित्रमंडळींच्या माहितीचा आहे. मला एक दिवस ते म्हणाले, चल सोंगट्या खेळू. सोंगट्या खेळताना मला एक मोठा रोग जडत असे, तो म्हणजे हसणे. टिळकांच्या अंगावर डाव उलटू लागला की मला हसू लोटायचे आणि मी हसू लागले की ती चिडायचे. त्या दिवशी खेळता खेळता माझी सरशी होऊ लागली. माझा हसण्याचा आजार वाढू लागला. टिळकांचा रागाचा पारा चढू लागला तसा माझा आजारही बळावू लागला व त्या दिवशी त्या आजारापायी खरोखरच मृत्यूशी गाठ पडण्याची वेळ आली होती. थोडक्यात बचावले. सोंगट्या, पट, फासे थरथर कापू लागले. काहींनी खालील गटाराचा आश्रय घेतला. घातलेले बिछाणे घरा सैरावेर धावू लागले. सगळ्या सामानाने बंड पुकारली. जागच्या जागी काही राहिले असले तर ते फक्त बायको व दिवा. प्रकरण इतके हातघाईवर आले की शेवटी दिव्यानेही राम म्हटले. आगपेटी केव्हाच पासोडीचा आसरा करून बिछाण्याच्या ढिगारात तोंड लपून बसली होती. तरी मला वाटत होती गंमत. मी आणखीन जोराने हसू लागले. आता त्या युद्धकांडातील शेवटचा भाग. जिन्याला नव्हते दार टिळकांनी मला अंधारात लोटले. मी जिन्यातून घालीन लोटांगण वंदीने चरण करीत खाली तबकडीत येऊन पडले. टिळकांचा राग मावळला व माझे हास्य पळाले. टिळक घाबऱ्या घाबऱ्या आगपेटी शोधू लागले, ती सापडेना. शेवटी अंधारातच आचपडत ते खाली आले व मला उठवून वर घेऊन गेले. मला तेव्हा 7वा महिना होता. स्वतःच्या असल्या संतापीपणावर त्यांनी एक प्रहसन लिहिण्यास घेतले होते. ते अर्धवटच राहिले आहे. ते मुद्दाम तेथे देते. त्यात आमच्यामध्ये भांडणे होत त्यातील कित्येक वाक्याची वाक्य आलेली आहेत. पण आपण संतापतो हे त्यांना कळे व त्याबद्दल वाईटही वाटे आणि संताप गेल्यानंतर संतापाच्या कारणाचे यत्किंचितही किलमिश त्यांच्या मनात राहत नसे. खाली दिलेले अर्धवट प्रहसन टिळकांच्या एका डायरीत आहे. ते 1887 साली लिहिलेले असावे असे डायरीतल्या संदर्भावरून वाटते. 1887 तच आमचा पहिला मुलगा विद्यानंद जन्माला. अंक पहिला. तिरसिंगराव घरी येतो, पागोटे दूर फेकून देऊन धाडकन अंग टाकून देऊन खाली बसतो. हा गाढवाच्या लेका, पुन्हा तर असं बोल, जीवच घेईन. देणं झालं म्हणून काय झालं?
घेशील घेशील, घर घेशील, दार घेशील, बायको घेशील, पोरं घेशील, जीव घेशील, घे, खुशाल घे. पण असं बोलावंसं का? जमिनीवर बुक्या मारतो. सगुणा प्रवेश करते. सगुणा, अगं बाई, हे ग काय अरिष्ट हे, हा इतका संताप काय करायचा? तिरसिंग, त्या 3 शेंड्याचा गाढवाचा लेक मला 17 शब्द बोलला. देणं झालं म्हणून काय झालं? उद्या फेकून देईन. सगुणा, हे ग काय बाई नवलच आपलं एक एक. त्याचं कर्ज आहे तो बोलीलच. म्हणून असा त्रागा करायचा की काय? पुरे झालं आता. अगदी मेलं असं काय करावं ते? चला उठा. पागोटे कुठे आहे? दूर फेकून दिलेलं पागोटे पाहून. आता बरी शर्थ झाली. हे ग काय बाई चरित्र हे? एखाद्या पोरासारखं डोकीवरचा पागोटो फेकून द्यायचं शोभतं का हे आता? तिरसिंग, बस बस, देऊ आम्ही आपलं फेकून. तुझ्या बापाचं काय गेलं? सगुणा, खुशाल काढा बाप. त्यांनी तुमच्याशी गाठच घातली आहे, मग काय? कोण मेला स्वभाव हा? परवा नुकते 2 आणे देऊन पागोटे बांधून आणलं. तिरसिंग, मग मग आम्ही काय हवं ते करू आमच्या पागोट्याचं. फाडून टाकू, विस्तवात टाकू, तुला काय करायचंय? सगुणा, काय करायचंय म्हणजे? मलाच करायचं आहे, समजलं का? बरं, पण आता नाही का माझं एकलं ऐकायचं? उठा वगडे. जाऊन पागोडे उचलते. खरंच अगदी चुंबळ झाली पागोट्याची. तिरसिंग, उगाच अशी टूरटूर लावू नको. सगुण, बरं नाही लावी. तिरसिंग, पुढे बोलतेस का? लात मारीन कमरेत, ठाऊक नाही अजून. सगुण, बरे नाही बोलत, झालं ना? तिरसिंग, पण तू असंच का म्हणालीस? सगुण, चुकले, आता क्षमा करावी. तिरसिंग, गाढवी, तोंड सांभाळतेस की नाही? सगुणा, बरं स्नानाला नाही का जायचे आता? तिरसिंग, चल, हो चालती इथून, आम्ही हवे तेव्हा येऊ. चल निघ 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 इथून. दृष्टे अवदसे, कर तोंड काळं. सगुणा, मी हात जोडते, पदर पसरते, चला घडी आता बाहेर. 1 वाजला. तिरसिंग, काय? तू तोंड नाही आटपीत, घे. लाथा मारतो. दृष्ट खरा. सगुणा रडत घरात जाते. तिरसिंग, नको 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 हा संसार. आपलेच थोबाड आपण बडवून घेतो. इतक्यात बण्या प्रवेश करतो. बण्या खूप हसू लागतो. अगं आई, आई इकडे ये, ही पहा बाबा कशी गंमत करताहेत. तिरसिंगराव, गाढवाच्या लेका? बन्या, मी नाही काही गाढवाचा लेक, तुमचा लेक आहे मी. तिरसिंग, कारट्या, माझी थट्टा? अरे हरामखोरा, त्याला मारतो. बन्या, अरे मेलो मेलो, अरे धावा रे धावा, अगं आई ग आई, बोंब मारतो व शेजारचे लोक धावत येतात. रामभट, अरे आहे काय? तिरसिंगराव, वा वा, आम्ही तुम्हाला मोठे शहाणे समजत होतो. हे काय, जीव घेता की काय पोराचा? चला सोडा त्याला. तिरसिंग, चल चल थेरड्या,